नमस्कार, लाईव्ह मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज आपण आलेलो आहोत कोल्हापुरातील कपिल तीर्थ या ठिकाणी। मराठा आरक्षणाबद्दल जनतेचं काय मत आहे थेट जाणून घेऊया जनतेकडून। मुख्यमंत्री कोण व्हावं असं तुम्हाला वाटतं? आत्ता प्रस्तावित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबच व्हावेत असे आम्हाला वाटतं। आणि ते लाडकी बहीण योजना म्हणा, शिवभोजन थाळी म्हणा, कोविडपासून जी काय त्यांनी समाजातील गोरगरिबांची जी काय सेवा केली आहे त्या दृष्टीनं पाहता तर आत्ता एकनाथ शिंदे साहेबच मुख्यमंत्री व्हावं असं मला तर वाटतं। मनोज जरांगेंची भूमिका तुम्हाला कशी वाटते? मनोज जरांगे साहेबांची भूमिका पण योग्य वाटते मला, कारण समाजात प्रत्येक घटक उपेक्षित आहे। मग मराठा, ब्राह्मण, जैन, मुस्लिम सगळे समाजात गरीब लोक आहेत। मग मराठा समाजात पण गरीब लोक आहेत, त्यांनाही आरक्षण मिळालंच पाहिजे। यापूर्वीच मिळायला पाहिलं होतं माझ्या मते 20-25 वर्षापूर्वीच जेव्हा NCP सत्ता पूर्ण सत्तेत होती त्याचवेळी मिळायला पाहिलं होतं। मनोज जरांगेची भूमिका योग्य आहे वाटते। मराठा आरक्षणाला जे विरोध करतात याचा परिणाम सत्ताधाऱ्यांवर होईल का विरोधकांवर होईल? मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्यांना बहुतेक माझ्या मते विरोध करणारेच आरक्षण मागायला लागल्यात आणि त्यांना आरक्षण पाहिजे आहे आणि विरोध पण करायला लागल्यात। पण सत्ताधाऱ्यांना होणार मला वाटतं एकनाथ शिंदे साहेबांना त्याचा पूर्ण फायदा होणार। मनोज जरांगेंची भूमिका तुम्हाला कशी वाटते? आहे, योग्य आहे। मराठा आरक्षण जर मिळालं तर याचा फायदा सत्ताधाऱ्यांना होईल का विरोधकांना? सत्ताधाऱ्यांना होणार। तुम्हाला लाडक्या बहिणीचे पैसे मिळतात? हो, मिळतात। तुमच्या मनातील मुख्यमंत्री कोण? एकनाथ शिंदे। एकनाथ शिंदे का व्हावेत असं तुम्हाला वाटतं? आम्हाला एकच म्हणायचं की काम जो करेल तो माणूस चांगला आहे, माणुसकी पण पाहिजे आणि काम पण त्यांनी चांगलं केलं पाहिजे, हेच आम्हाला म्हणणं आहे। आम्हाला पैसे मिळतात म्हणून आम्हाला त्यांना मत द्यायचं नाहीये, फक्त कुणी तिथे येऊ पण त्यांनी काम चांगलं केलं पाहिजे सर्वांसाठी। मध्यमवर्गीयांना त्रास खूप होतोय, मोठ्या लोकांना होत नाही, खालच्या लोकांना होत नाही, कारण मधल्या लोकांना खूप त्रास होतोय। त्यामुळे ते काम करू शकतात ही माझी इच्छा आहे की त्यांनीच एकनाथ शिंदेनी मुख्यमंत्री व्हावं। मराठा आरक्षणाबद्दल तुमचं काय मत आहे? मराठा आरक्षण आहे, मराठाने मिळालंच पाहिजे। मराठा आरक्षणमुळं फार जे काय मागास राहिले तर मराठा समाज त्यांना त्याचा फायदा होईल। परत मराठा समाजाचे जे दुर्बल घटक आहे त्यामुळे सुद्धा मागं पडलेले आहेत त्यांचा फायदा होईल। तर मराठा आरक्षण मिळालंच पाहिजे। जे मराठा आरक्षणाला विरोध करतात याचा परिणाम सत्ताधाऱ्यांवर होईल का विरोधकांवर होईल? नाही, जे कोण मराठा आरक्षणाचा करेल त्याचा फायदा होणार। मराठा आरक्षण पुढवून जे करेल त्यालाच फायदा होणार त्याचा। विरोधकांनी सत्ताधाऱ्यांचा ह्यात काही संबंध नाही। जे कोण मराठा आरक्षण करणार त्यांना ह्या मराठा आरक्षणाचा भरपूर 90% फायदा होणार। मनोज जरांगेंची भूमिका तुम्हाला कशी वाटते? मनोज जरांगे फार चांगलं काम करतात मराठा समाजासाठी। परत ते इतर सगळ्यांना घेतात का नाही त्याबद्दल प्रश्नचिन्ह आहे। त्यांनी सगळ्यांना बरोबर घेऊन गेलं पाहिजे। संभाजीराजे असतील किंवा मराठा समाजाचे अन्य नेते असतील त्यांना सगळ्यांना एकत्र घेऊन सगळी मिळून ताकद लावली पाहिजे। एकटे ते जेवढे करू शकत नाही, सगळी मिळून ताकद केलं फार ताकद मोठी वाढेल। तुमच्या मनातील मुख्यमंत्री कोण व्हावा? माझ्या मनातील मुख्यमंत्री गडकरी व्हावे। गडकरी का व्हावेत खरं? गडकरींचा जो कामाचा धडाका आहे म्हणजे भारत सरकारमध्ये त्याप्रमाणे गडकरी जेवढे काम करू शकतात तेवढे महाराष्ट्रातल्या नेत्यामध्ये आता काय मला तर वाटत नाही गडकरीसारखा नेता असेल। गडकरीच नेते चांगले होते। मराठा आरक्षणाबद्दल तुमचं काय मत आहे? मराठा आरक्षण मराठा लोकांना मिळायला पाहिजे। तुम्हाला लाडक्या बहिणीचे पैसे मिळतात? मिळतात। तुमच्या मनातील मुख्यमंत्री कोण आहे? एकनाथ शिंदेजी। एकनाथ शिंदेच का खरं? कारण की महिलांसाठी त्यांनी भरपूर काय केले ना, त्यामुळे आम्हाला एकनाथ शिंदेच परत पाहिजे मुख्यमंत्री। मराठा आरक्षणाबद्दल तुमचं काय मत आहे? माझं स्वतःचं वैयक्तिक मत असं आहे, मी स्वतः OBC आहे, शिंपी। सगळ्यांचेच आरक्षण रद्द करावे आणि आर्थिक निकषावर आपल्याला सवलती मिळाव्यात। जो आर्थिक दुर्बल घटक आहे त्यांना सवलती मिळाव्यात आणि जे आर्थिक दुर्बल नाही आहेत त्यांना सरसकट आरक्षण कॅन्सल करावं। तुम्हाला लाडक्या बहिणीचे पैसे मिळतात? हो, मिळतात। पण मला असं वाटतं की हे सगळं ना सोयी बंद करून टाकाव्यात आणि मेडिकल, शिक्षण ह्या सर्व सोयी चांगल्या कराव्यात। सर्वांसाठीच एक नियम असावा। मनोज जरांगेंची भूमिका तुम्हाला कशी वाटते? मनोज जरांगेंची भूमिका आता चांगली आहे। म्हणजे तो जो काय करायला आहे मराठ्यांसाठी झटा लागला आहे, सगळं करायला आहे हे, त्याच्याकडे सरकारला दुर्लक्ष करायला लागलं आहे, ते पण वाईट वाटते। आणि मराठ्यांचा आक्रोश हळूहळू वाढत चालला आहे। खरं मनोज जरांगेंचं जरासं चुकते असं मला वाटते का प्रत्येक वेळेला म्हणतो तो प्रत्येक ह्या निवडणुकीला माझी उमेदवार सगळे उभा करणार, खरं तसं नाही चालत। जरासं मनोज जरांगे जरासं नमते घ्यायला पाहिजे। मराठा आरक्षण जर मिळालं तर याचा फायदा सत्ताधाऱ्यांना होईल का विरोधकांना? नाही, मराठा आरक्षण जर का आत्ता आलं, आत्ताच्या चालू सरकारमध्ये आलं तर तिने केलं तर आत्ता सत्ताधाऱ्यांचा फायदा होणार। जे मराठा आरक्षणाला विरोध करतात
याचा परिणाम विधानसभा निवडणुकांवर सत्ताधाऱ्यांवर होईल का विरोधकांवर होईल? नाही नाही नाही, मराठा आरक्षण जे आता विरोध करतात, तुम्हाला आता खरं सांगतो आहे का, बघायला आता तुम्ही, मी सगळ्या बघतोय बातम्या, खरं सत्ताधाऱ्यांचा पण काही तोटा होणार नाही. आता लगेच तूप खाल्ल्यावर रूप येणार असं नाही, असंच मराठा आरक्षणचं आहे. जरासं थांबा लागणार आहे. मग सत्ताधारी पण तेवढा वेळ मागायला. तर जरांगे साहेब काय करायचं, सारखं उठ 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 आणि आंदोलन करतात. मी पण मराठाच आहे, खरं जास्त होऊ नये असं मला मानतं. जरा वेळ द्यायला पाहिजे, सत्ताधाऱ्यास वेळ द्यायला पाहिजे. होणार मराठा आरक्षण, जरासं वेळ लागला, लगेच काय होणार नाही. मुख्यमंत्री कोण व्हावा असं तुम्हाला वाटतं? मुख्यमंत्री आता तुम्हाला सांगू, आता काय जे ते सगळे सर्वच विरोधक पण म्हणतात मीच होणार. आत्ता विरोधकांच्याकडं मुख्यमंत्रीचा चेहराच नाही आहे कोणाकडे, असं आहे. आता सत्ताधारी कसं चेहरा तर आहे, दोन तरी चेहरे आहेत मुख्यमंत्री होण्याचे हे दावेदार. तसं विरोधकांकडे चेहराच नाही आहे कोणाकडे असा. म्हणजे विरोधक असे म्हणू शकत नाहीत की आमची जर का हे सत्ता आली तर अमुक उमेदवार आहेत त्याला आम्ही मुख्यमंत्री करू, असा चेहराच नाही त्यांच्या. मनोज जरांगेंची भूमिका तुम्हाला कशी वाटते? एक नंबर चांगली आहे. मनोज जरांगेची चांगली भूमिका आहे. तर त्यांनी त्याच्या मराठा आरक्षणासाठी त्यांनी राबलेले आहेत, भरपूर त्रास करून घेतलेले, उपोषणाला देखील बसले, जीव जाऊस्तोवर म्हणजे अशा प्रकारचं त्यांनी आपलं स्वतःचं जीव धोक्यात ठेवून सुद्धा आरक्षणासाठी मागणी त्यांनी केलेली आहे. मराठा आरक्षण जर मिळालं तर याचा फायदा सत्ताधाऱ्यांना होईल का विरोधकांना? नाही, सत्ताधाऱ्यांना होणार की, सत्ताधार होणार, मराठी लॉबीला होणार, मराठा हिंदू आमच्या बंधू आहेत त्यांना होणार. त्यांच्यासाठी सगळं काही चांगलं आहे, काय वाईट नाही आहे. आणि असं जर होत गेलं तर त्यांचं काही नुकसान होणार नाही आहे. आता तसं तरी आता लाडकी बहिणीला 1500 रुपये देतात, तर ह्या गोष्टीला मान्य करायला काय हरकत नाही आहे. काय मराठा काय मागते असं, फक्त त्यांनी आपल्या स्वतःसाठी असं नाही, आरक्षण सगळ्यांना मिळावं, सगळ्यांना नोकरी जॉब, सगळ्यांना त्यांची सुखरूप अगदी त्यांचे परपंच वगैरे सगळ्यांना चालू शकते. जे मराठा आरक्षणाला विरोध करतात याचा परिणाम सत्ताधाऱ्यांच्यावर होईल का विरोधकांच्यावर होईल? नाही, जे सत्ताधाऱ्याला हे होणार नाही, नुकसान होणार नाही, काय नाही. ते विरोधकांना करायचं नाही, त्यांना तसंच ठेवायचं घोंगडे भिजवत. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की हे असंच लांबवत न्यायचं, पुढंपर्यंत लांबवत न्यायचं. त्यांनी या सरकारनं तर म्हटलेली मराठा आरक्षण पाहिजे म्हणून काँग्रेसकडे मागणी केली की, आत्ता त्यांनी का देत नाही स्वतः, त्यांनी का असं म्हणजे आता कन्नड लोक का करतात, एवढं रस्त्यावर हिंदू समाज होते, मराठा समाज होते, तरी त्यांच्यासाठी काय मेहनत का देत नाही त्यांना, असं स्वतः तरी बोलले होते. विरोधकातून त्यांनी हे आवाज उठवलेलं होतं, आत्ता का नाही, ते आता त्यांची सत्ता आहे, त्यांनी द्यायला का हरकत नाही असं आमचं मत. मुख्यमंत्री कोण व्हावा असं तुम्हाला वाटतं? मुख्यमंत्री उद्धव ठाकरेच बरे होते, चांगले होते. त्यांचं काय म्हणजे मागच्या वेळचं, आत्ताचं मी काय सत्ता नसल्यामुळे काय नाही, कारण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सगळ्यात चांगले, एकदम सभ्य माणूस होते, व्यवस्थित घेऊन चालत होते. आता मुख्यमंत्र्यांचं आपल्याला लक्ष कुठं आहे, त्या मुख्यमंत्री लक्ष देतच नाही, कुठेही गेलं की काय त्यांचं नावच वर येत नाही. मराठा आरक्षण जर मिळालं तर याचा फायदा सत्ताधाऱ्यांना होईल का विरोधकांना? मराठा आरक्षणाची जी गरज आहे सर्वसाधारण आपल्या मराठी युवकांना आहे. इथून मागचे जे सरकार होते ते मराठी युवकांसाठी काही त्यांनी केलेलं नाही. आता जे शिंदे सरकार मराठा सरकारसाठी करणार आहे ते काहीतरी हालचाल त्यांची चांगली आहे. फडणवीस सरकार, शिंदे सरकार आणि अजित पवार सरकार यांनी जर तिघांनी मिळून जर मराठा आरक्षणासाठी ठोस निर्णय घेतला तर आमचे जे मनोज जरांगे पाटील जे उपोषण करतात त्याला यश येण्याला 100% आम्हाला खात्री आहे. म्हणून या सत्ताधारी पक्षाने योग्य निर्णय घेऊन सर्वसामान्यांना न्याय द्यावा आणि जी घटक आहे रस्त्यावर व्यवसाय करणारे फेरीवाले, रिक्षा व्यावसायिक या घटकांसाठी या राज्य सरकारनं, सत्ताधारी राज्य सरकारनं चांगल्या सुविधा, एक शिक्षण योजना, अनुदान योजना, घर घेण्यासाठी, रिक्षा घेण्यासाठी अशा अनुदान योजना कधी सरकारनं राबवाव्या, जेणेकरून त्याच्या सर्वसामान्य घटकाला, कुटुंबाला हातभार लागेल. ही एक आपल्या सर्वसामान्य रिक्षा चालकांची एक मागणी आहे. आता तिने आम्हाला कल्याणकारी महामंडळ स्थापन केलेलं आहे. ते आता तिने स्थापन करून त्याला एक 50 कोटी रुपये शिंदे सरकारने अनुदान दिलेलं आहे. तर आता आम्ही त्या प्रोसेसवर रिक्षा चालकांनी अर्ज भरून कल्याणकारी योजनेचे आम्ही RTO ऑफिसला दिलेलं आहे. तर त्याची योजना आहे ती 100% यशस्वीपणे अंमलात आणावी आणि रिक्षा चालकांना, टॅक्सी चालकांना त्याचा न्याय करून द्यावा. जे मराठा आरक्षणाला विरोध करतात याचा परिणाम विधानसभा निवडणुकीवरती सत्ताधाऱ्यांवर होईल का विरोधकांवर होईल? आता याचा विरोध थोडा विरोधी पक्षांसह होणार, सत्ताधाऱ्यांसह होणार आहे. कारण त्यामध्ये आपण लोकसभेमध्ये बघितलेलं आहे. आता ही विधानसभा आहे तर शेवट जनतेचं मत आहे
काही लोकांच्या मनामध्ये येणार की हे सरकार चांगलं आहे, काम करता आले, आपल्याला मराठा आरक्षण देतील, त्या अनुषंगाने मतदान करतील, तर सत्ताधारी पक्षाने येणं हा त्याचा फायदा होण्याची शक्यता आहे. मनोज जरांगे यांची भूमिका तुम्हाला कशी वाटते? मनोज जरांगेची भूमिका मला आत्तापर्यंत तरी योग्य वाटते. आता ते आम्ही शिटा उभा करतो वगैरे असे म्हणतात, पण त्यांनी अजून काय उभा केलेला नाहीत. तर त्यांच्या आंदोलनाला जे लोक पाठिंबे दिलेत त्यामार्फत जर जनतेने मतदान केलं तर त्यांच्या 1-2-4 सीटा कुठे उभे राहिले तर ते येण्याची शक्यता आहे. तुमच्या मनातील भावी मुख्यमंत्री कोण व्हावा? भावी मुख्यमंत्री आता सत्ताधारी जे आहेत त्यामध्ये मुख्यमंत्री फडणवीस या दोघांमध्ये कोण पण एक शिंदे सरकार होऊ शकतात, एकनाथजी शिंदे. तर अशा प्रकारे आपण जाणून घेतलं मराठा आरक्षणाबद्दल जनतेचं मत. अक्षता गुरवसह मी अमृता बुगले, लाईव्ह मराठी.